रुग्णाला टायफॉइड किंवा कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास उपचार करताना रुग्णाची 2 दिवसात RT-PCR चाचणीही करून घ्यावी, जेणेकरून तो कोरोनाबाधित असल्याचे आढळले तर त्याला वेळीच उपचार मिळून त्याचा जीव वाचेल। अनेकदा उशिरा निदान झाल्याने रुग्ण दगावतात, त्यामुळे कुठल्याही तापाचे निदान करताना रुग्णांची कोरोना चाचणी करून घ्यावी। ग्रामीण भागातील डॉक्टर मंडळींनीही ही बाब कसोशीने पाळावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या डॉक्टरांच्या बैठकीत मांडण्यात आली। शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवाल यांच्या उपस्थितीत आरोग्य यंत्रणा, इंडियन मेडिकल असोसिएशन व विविध मान्यवर डॉक्टर मंडळींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी झाली। जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अभियंता अविशांत पांडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोढे, डॉक्टर प्रफुल्ल कडू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रनमले, डॉक्टर जयश्री नांदुरकर, डॉक्टर अनिल रोहनकर यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। अनेकदा रुग्णाला ताप आला की टायफॉइड किंवा इतर प्रकारच्या तापाने निदान होते व तेवढ्यापुरतेच उपचार केले जातात। मात्र अशा वेळी रुग्ण कोरोनाबाधित असल्यास त्याचा आजार वाढू शकतो, त्यामुळे कुठलीच जोखीम न घेता कुठलाही ताप आला तरी चाचणी करून घ्यावी। सध्याचे संक्रमण पाहता प्रत्येक ताप हा कोरोना समजावा अशीच परिस्थिती आहे, त्यामुळे डॉक्टरांनी विशेषतः ग्रामीण भागातील डॉक्टरांनीही ही बाब कसोशीने पाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी केले। केंद्र व राज्य शासनाच्या टास्क फोर्सने याबाबत वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहे। वैद्यक व्यावसायिकांनी त्याचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले। आयुर्वेदिक असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन आणि जेवढे तज्ञ डॉक्टर्स आहेत त्याच्याशी आपण बैठक करू। स्टेट टास्क फोर्स आणि सेंट्रल टास्क फोर्स सुचवल्याप्रमाणे आपल्या इथे कोणताही सिम्प्टोमॅटिक ज्यांना सर्दी, खोकला, बुखार असेल त्यांना नुसतं टायफॉइड आहे असं न करता त्याचा आपण 2 दिवसमध्ये RT-PCR टेस्ट करावंच। आणि त्याच्यामध्ये जे स्टेट टास्क फोर्सनी औषध जैसे की आयरोमेटिन किंवा अझिथ्रोमायसिन आणि जे तत्सम मेडिसिन रिकमेंड केलेली आहेत त्याच्याबद्दलचा कारवाई करावी। रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स, आपले BMS डॉक्टर, मी सर्वांनाच आवाहन करतो की अशा प्रकारचा कोणताही पेशंट आला तर त्याच्यामध्ये प्रोटोकॉलप्रमाणे कारवाई करावा, जेणेकरून आपल्याला वेळ प्रसंगी काही जीव वाचवता येतील आणि जिल्ह्याचं आरोग्य चांगलं करण्यामध्ये आपलं सहकार्य करा। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।